प्रकाश आंबेडकर महायुतीमध्ये आले तर त्यांना केंद्रीय मंत्री करतो, रामदास आठवले। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना मोठी ऑफर दिली आहे। तुम्ही आमच्यासोबत या, तुम्हाला केंद्रात मंत्री करतो, तुम्हाला मंत्रिपद देण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतो। वेळ आल्यास माझं मंत्रिपदही तुम्हाला देईन, फक्त तुम्ही आमच्यासोबत या, अशी ऑफर रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली आहे। आठवले यांची ही ऑफर आंबेडकर स्वीकारतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। रामदास आठवले आज नागपुरात होते आणि त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही ऑफर दिली। एवढ्या निवडणुका लढवून सुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला मान्यता मिळत नाहीये, त्यांचे उमेदवार निवडून येत नाहीत, त्यामुळे त्यांनी आता एनडीएत यावं। त्यांना मंत्रिपद मिळवून देण्यासाठी मी मदत करेन, नाहीतर माझं मंत्रिपदही मी त्यांना द्यायला तयार आहे। प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते तर ते आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री बनू शकले असते, असं रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे। राजकारणामध्ये जे वैचारिक फटके आहेत, ते वैचारिक फटके मात्र देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, परंतु चटके देणं बरोबर नाही। आणि दुसरी गोष्ट, माननीय प्रकाश आंबेडकरजी हे त्यांनी किती प्रयत्न, आता आपण 14ची इलेक्शन बघितली, 19 इलेक्शन बघितली, लोकसभा बघितली, विधानसभा बघितली, दोन्ही वेळेला त्यांच्या पक्षाला सगळ्या जागा लढून मान्यता मिळत नाही आणि एकही जागा निवडून येत नाही। लोकसभेची निवडून आली नाही, विधानसभेची निवडून आली नाही। त्यामुळं मी असं म्हणाल होतो की प्रकाश आंबेडकर यांनी एनडीएमध्ये यावं आणि ते काय महाविकास आघाडीमध्ये काय जाणार नाही आहे, त्यामुळं महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी यावं। जर ते आले तर ठीक आहे, त्यांना सुद्धा सत्तेची संधी मिळेल, त्यांना माझं मंत्रिपद देऊ किंवा मी तर मंत्री आहेच आहे, त्यांना मंत्री करता येईल, त्यांच्यासाठी मी प्रयत्न करेन। मी नरेंद्र मोदींना भेटेन, बाबासाहेबांचे नातू आहेत आणि त्यांनी विचार करायला काही हरकत नाही आहे। त्याने असं वेगळं लढून एक जागा निवडूनच येत नाही आहे, तर सत्ता कशी येणार? भाषणामध्ये फक्त मांडून की आम्ही सत्तेवर येणार, आमच्या एवढ्या जागा निवडून येणार, लोक टाळ्या वाजवणार आणि त्याच्यातून काही साध्य होत नाही आहे। त्यामुळे सत्ता मिळवायची असेल तर अलायन्स केला पाहिजे आणि मी अलायन्स केलेला आहे। आणि एक आठवण करून देतो की जर 90मध्ये प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते तर त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचे 10, 12, 15 मंत्री होऊ शकले असते 90मध्ये, त्यावेळेला मी एकटाच मंत्री झालो आणि प्रकाश आंबेडकरांना डेप्युटी सीएम पद सुद्धा मी मिळू शकलं असतं। शरद पवार मुख्यमंत्री असताना आरपीआयच्या पाठिंब्याशिवाय सरकार येणं शक्य नव्हतं, आरपीआयच्या सहकार्याशिवाय। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।